अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आपला हा सर्व विचाराचा कार्यक्रम चाललाय. शिक्षकांचे प्रश्न झाले, विद्यार्थ्यांचे प्रश्न झाले, मुख्याध्यापकांचे झाले, सर्व झाले. मात्र आपण या ठिकाणी संस्था चालक म्हणून आहोत, ही फार महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर किल्ला लढायला जातोय, किल्लाच आपल्या नावावर नाही, संस्थाच आपल्या ताब्यात नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे चॅरिटी कमिशनरचा जो विषय हा सर्व संस्था चालकांनी महत्वाचा आहे. आपण शिपाई मेळावा बांधतोय, आपण सगळं जातोय, पण आपलं अस्तित्व राहणार आहे का नाही? आपल्याला अस्तित्व ते राहण्यासाठी चॅरिटी कमिशनरचं ऑफिसचं संस्था चालकांना माहिती असणं फार गरजेचं आहे. जसा फॅमिली डॉक्टर महत्वाचा आहे, तसा चॅरिटी कमिशनरला आपल्याला एक चांगला उत्तम सल्लागार असणारा वकील असणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढे पैसे वाचवायला जाल तर काय परिस्थिती आहे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे सातबारा आपला व्यवस्थित असणं, संस्थेचं जे ऑडिट रिपोर्ट आहे, चेंज रिपोर्ट आहे, ते वेळेवर सबमिट झाले पाहिजेत. अनेक संस्था आम्ही आता काम करताना बघतोय, प्रोसिडिंगच लिहिलेले नाही 5-5, 10-10 वर्ष. मग चेकिंगला आल्यानंतर अक्षरशः असे काही प्रकार आहेत की नुसत्या एका प्रोसिडिंगवर काहींनी संस्था त्याच्यावर क्लेम केलेले आहेत. मग आपली धावपळ सुरू होते. त्यामुळे वेळोवेळी तुमच्या संस्थेच्या मीटिंग वर्षातून त्या 4 झाल्या पाहिजेत, त्या लिहिल्या गेल्या पाहिजेत, त्याच्या सर्व नोंदी चॅरिटी कमिशनरला झाल्या पाहिजेत. हे कृपा करून सर्वांना विनंती, जे जे संस्था चालक आहेत त्यांनी कराव्यात. कारण की ह्या जर आपण केल्या नाही, त्या जर आता तुम्हाला बँकेत सुद्धा तुम्हाला अपार असल्याशिवाय तुमचं अकाउंट पुढे रन होत नाही. तिथले चेंज रिपोर्ट वेळोवेळी तुमचे सादर झाले पाहिजे. या सर्व गोष्टी संस्था चालकांनी गांभीर्याने विचारपूर्वक, जर कुठली संस्था करत नसेल तर कृपा करून सर्व संस्था चालकांना विनंती की याच्यावर तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या. हा सर्वात महत्वाचा. याच्यावर सविस्तर आपण बघूया. मला इतका आनंद झालाय की जुन्नर सारख्या या ठिकाणी एवढे मोठ्या प्रमाणावर संस्था चालक एकत्र येतात आणि हे आदान प्रदानाचं माध्यम. आणि या संस्थे तर काय पुण्यासारख्या शहरात लाजवेल असं हे कॅम्पस. आणि हे कॅम्पस ग्रामीण भागातल्या उभं करणं खरंच सोपं नाही. कारण का हे सर्व या लोकांनी, आता तात्यांनी काय केलं, काय पुस्तक अनेक लिहिली, पण ह्या लोकांनी स्वतःचं आयुष्य ह्यासाठी घालवलं. ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय नाही. ह्या लोकांनी स्वतःचं आयुष्य घालवलं, त्यामुळे ही पिढी बाहेरची त्या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला दिसते. त्यामुळं ही संस्था ज्या पद्धतीनं, मला खरंच म्हणजे तात्यांची खरी ताकद त्यांच्या असणारे, त्यांच्या बरोबरचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर सर्व यंग टीम आणि त्यांना साथ देणारे सर्व त्यांचे प्राध्यापक, त्याच्यामुळेच हे शक्य आहे. म्हणजे प्रत्येक संस्था ही काही कुठला एक विश्वस्त म्हणून चालवत नाही. त्याचा मुख्याध्यापक चांगला पाहिजे, कार्यालयात काम करणारा क्लार्क चांगला पाहिजे, त्याच्यानंतर बाकीचे प्रमुख चांगले पाहिजे, तेव्हा या सर्व गोष्टी घडतात. त्यामुळे चांगल्या संस्थेत आम्हाला एक चांगलं एक इमारत, इतर सर्व गोष्टी भेटता आल्या. छोट्या छोट्या ज्या काही इथं विश्वस्त मंडळातली सर्व मंडळी तुमच्याशी आम्हाला संवाद साधता आला. मी संस्था चालक शिक्षण मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आमचं छान असं कौतुक आणि सत्कार ज्यांनी केला ते या संस्थेचं ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि हा गोड कार्यक्रम छान आजच्या रोजी झाला, सर्वांचा आभार व्यक्त करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.